सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ऊन पावसाचा खेळ सुरू आहे, तर अनेक ठिकाणी नुसते ढग दाटलेले दिसून येत आहेत. पाऊस मात्र पडत नाहीये, तर अनेक भागांमध्ये पाऊस थांबण्याचं नावच घेत नाहीये. अशातच हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. अलर्ट्स अनेक ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इथून पुढचे 5 दिवस नेमके कसे असणार आहे, वातावरणाची नेमकी काय स्थिती असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी के.एस. होसाळीकर या हवामान तज्ज्ञांनी नेमकं ट्विट करत काय माहिती दिलेली आहे हे आपण या ट्विटच्या त्यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर होसाळीकर यांनी ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, IMDच्या मॉडेल मार्गदर्शकानुसार पुढील 4-5 दिवस विदर्भ आणि कोकणात काही भागात आणि घाटमाथ्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची काही वेळा शक्यता आहे. मोठा पाऊस पडण्याची शक्यता फार नाहीये, मात्र त्यांनी उल्लेख केलेल्या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, असं होसाळीकर यांनी या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की मुंबई ठाणे परिसरात सामान्यतः अधूनमधून सरींची शक्यता असणार आहे. ऊन पाऊस अनेक भागांमध्ये पाहायला मिळणार आहे, असं सुद्धा के.एस. होसाळीकर या हवामान तज्ज्ञांनी या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. याचबरोबर काही इमेजेस सुद्धा त्यांनी पोस्ट केलेले आहे. आता सॅटेलाइट इमेजेस मधून नेमकं काय कळू शकतं, काय वातावरण असू शकतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर ही आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज आहे आणि आपण बघू शकतो की अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत. महाराष्ट्राची जी इमेज आहे, महाराष्ट्राचा जो नकाशा आहे, तो जर आपण झूम करून बघितला तर आपण बघू शकतो की हा जो पट्टा आहे विदर्भाचा आणि मध्य महाराष्ट्राचा, इथे काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत. या तुलनेने इकडे कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र ढग दिसत नाहीये. त्यामुळे विदर्भाचा जो पट्टा आहे तिथे काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. आता या सॅटेलाइट इमेजचा अंदाज घेत स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे, कोणता अलर्ट असणार आहे, ते सुद्धा पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. तर ही आजच्या तारखेची मॅप आहे आणि आजच्या या मॅपनुसार विदर्भात मगाशी आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिल्याप्रमाणे मगाशी सॅटेलाइट इमेजमध्ये आपण हे बघितलं की विदर्भावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत होते. त्याप्रमाणे इकडे विदर्भात काही प्रमाणात पाऊस दाटलेला दिसून येतोय. काही ठिकाणी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, तर विदर्भातला बाकीचा संपूर्ण जो पट्टा आहे तिथे येलो अलर्ट दिलेला आहे. तर पुणे आणि साताराचा जो घाट परिसर आहे इथे सुद्धा येलो अलर्ट आज देण्यात आलेला आहे. इकडे अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर हा जो पट्टा आहे इथे ऑरेंज अलर्ट आहे. तर तो सोडून उर्वरित जो विदर्भाचा भाग आहे, ज्यामध्ये अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम, इकडे जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा अशा या संपूर्ण पट्ट्याला येलो अलर्ट दिलेला आज आहे. यानुसार आता तुमच्या इथे पाऊस पडतोय का, वातावरणाची तुमच्या जिल्ह्यात आता काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता पुढच्या दिवसांची काय स्थिती असणार आहे, उद्या म्हणजे 11 आणि 12 तारखेची, ते सुद्धा या मॅप्सच्या इमेजेसच्या माध्यमातून आपण बघू शकतो. 11 तारखेला महाराष्ट्रात विदर्भाचा पट्टा जर सोडला तर कुठेही पाऊस नसणार आहे. आजच्या तारखेला पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पाऊस वर्तवलेला आहे, येलो अलर्ट दिलेला आहे, मात्र त्या पट्ट्यात सुद्धा उद्या पाऊस नसणार आहे. विदर्भात खास करून नागपूर, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा ह्या पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, जालना आणि परभणी अशा या संपूर्ण पट्ट्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. तर इकडे आपण 12 तारखेची काय स्थिती असणार आहे ते बघू शकतो. 12 तारखेला जालना, संभाजीनगर आणि जळगाव या पट्ट्यात पाऊस असणार आहे. तर तिकडे अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया अशा या विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा 12 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस नसणार आहे, कारण ऑरेंज अलर्ट 12 तारखेला कुठेही दिलेला नाहीये, मात्र येलो अलर्ट असल्यामुळे काही ठिकाणी मी उल्लेख केलेल्या या ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो असा या येलो अलर्टचा अर्थ होतो. आता 13 आणि 14 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या इमेजेसच्या माध्यमातून बघूयात. 13 आणि 14 तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे. इकडे आपण स्पष्टपणे बघू शकतो की 13 आणि 14 तारखेला कुठेही येलो अलर्ट दिलेला नाहीये. फक्त नंदुरबार आणि धुळे उत्तर महाराष्ट्रातले हे जिल्हे, याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हे 3 जिल्हे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे अशा या भागाला येलो अलर्ट दिलेला आहे. तर 14 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याचा घाट परिसर आणि कोल्हापुराचा घाट परिसर इथे फक्त पाऊस असणार आहे. 14 तारखेला हे जिल्हे जर सोडले, हा पट्टा जर सोडला तर महाराष्ट्रात कुठेही पाऊस नसणार आहे असं या मॅप्सच्या इमेजेसच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण समजू शकतो. तर अशा पद्धतीने इथून पुढे वातावरणाची काय स्थिती असणार आहे, पाऊस किती असणार आहे, कोणता अलर्ट कोणत्या जिल्ह्याला असणार आहे, हे सगळं आपण या इमेज
इमेजेसच्या माध्यमातून, सॅटेलाइट इमेजेसमधून, याचबरोबर होसाळीकर यांनी जे ट्विट केलेलं आहे त्या माध्यमातून आपण आता समजून घेतलेलं आहे. तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात, मान्सून रिलेटेड किंवा आणखी काही प्रश्न या संदर्भात असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.